नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील कॉलेज रोड कोरडेमळा परिसरातील स्वामी समर्थ केंद्राला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत तोडफोड करून नुकसान केले. केंद्रातील नगद रक्कम असलेली दानपेटीच उचलून चोरटे पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची घटना गेल्या काही दिवसात 4 ते 5 वेळा घडल्याचे सांगण्यात येत असून चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा संतप्त सवाल स्वामी समर्थ भक्ताकडून उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जयदीप बडे यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित चोरट्याच्या हालचाली कैद झाल्याचे समजते. त्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे. वारंवार मंदिर व धार्मिक स्थळांना लक्ष्य करून चोरी आणि तोडफोडीच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिक व स्वामी समर्थ भक्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी भक्तांकडून होत आहे. या घटनेच्या ठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दुपारी दाखल होणार असे पोलीस सूत्रांकडून समजले असून दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.